रुपाली असं करतो मग आता गोपाल तर नाही म्हणून राहिला ते पाहुणे तुला घ्यायला आले तर जाऊ नको म्हणते. मग आता काय करतो तू, जातो का नाही जा? आई आता विचार तर मध्येच आहे सगळ्यात जास्त. दादा म्हणते त्याचा ऐक आणि रुपेशजी म्हणते तेच ऐक. हा मी कोणाचं ऐकू आता सांग? आता एका इकडून दादाचंही बरोबरच आहे. मी अशी नाही म्हणत का दादाचं चुकलं म्हणून, पण दादानं आता थोडंसं समजून घ्यायला पाहिजे का घ्यायला जर आले ते तर असं म्हणायला पाहिजे का चालली जाय बा, नंतर काय होईल तर मग पाहिलं जाते. त्याला तर म्हटलं बाई आता जाऊ द्या म्हटलं, हा जे झालं ते झालं, बोलले तर बोलले, म्हटलं तर म्हटलं, कोणते आपल्याला भेदा पडून गेले म्हटलं. जास्त सांगितली त्याला गोष्ट, कायले सांगायला लागत होती तुले म्हटलं म्या सध्या शांत राहू देव, येईनच म्हटलं तुला आज नाही उद्या घ्यायले. हा मी तर मोडून नेऊनच राहिली होती ना, मग म्या मोडून नेल्यावर तुला काय गरज होती तिथं त्याला सांगायची? आई मला काय माहिती आता रुपेशजी एवढ्या लवकरच घ्यायला येईन म्हणून. सप्पा मला असं वाटलं आता येतच नाही, मला फोनही नाही आला ना त्या दिवसपासून, त्याचा एक फोनही आला मला. मग मी काय समजू याच्यावर आता तूच सांग. मग दादानं मला विचारलं तर काय सांगू मी दादाले? खरं नाही सांगू काय? आपल्या घरातला सदस्य होतो आणि सगळे कामं तोच करते, वाईट झालं माया तर कोण करण चांगलं? मग त्यालाच माहिती फिकर आहे ना, मग त्याला नाही सांगू मी गोष्ट तर कोणाला सांगू? आई वाईट हो का चाहे चांगलं हो, मी दादाने सांगणच म्हटलं कोणती गोष्ट. दादाने आता मला पाठवू का नाही पाठवू? आता तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे भैया. आता पाय लग्न करून देणं मायबापाच्या हातात राहते, हा सगळंच हातात राहते. पण आता नवरा काय म्हणते लग्न झाल्यावर त्याच्यानुसार पोरीला चाला लागते. पोरीचं जीवन तिथंच तर एक खराब आहे. हा इकडे मायबापाच्या मना नाही का, बाप म्हणते तसं तसं, इकडे नवरा म्हणते तसं करा. आता तो निर्णय तुला घ्या लागते. तूच सांग आता काय करतात हे तर म्हणून राहिले चाल चाल म्हणते. दादा काय म्हणते सप्पा जाऊच नको म्हणते काय असे म्हणून असं म्हणाला का दादा? मग त्यानं म्हटलं त्याला म्हणे पाय म्हणे तुम्ही तिथं ज्ञान म्हणे माझ्या बहिणीला बोल होईन म्हणे. हा तुमच्या आईनं असं असं म्हटलं ना म्हणे तर तुमच्या आईला इथं पाठवा म्हणे. तुमच्या आई जोपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाही म्हणे तोपर्यंत मी तिला पाठवत नाही म्हणे. तो असं म्हणून राहिला आता गेला तो दुकानवर. आता आई माझ्या सासूला असं बोलायलाच नव्हतं पाहिजे व कायले बोलायला लागत होतं. हा दादाचं आता एक ऐकून तर बरोबरच आहे. आता ते ना असं म्हटलं, आता मी घरी गेल्यावर अजून काय म्हणते ना काय नाही. मग रुपेशजीनं म्हटलं बोलले तर ठीक आहे, नाही तर मग काय करावं आता? जाऊ दे होऊनच निर्णय. त्या बाबाला येऊ दे घरी, त्या बाबाले आणि त्याला गोपालला येऊ दे. मग पाहू, मग बसू संध्याकाळी एका ठिकाणी आणि पाहू मग काय निर्णय निघते तर. रुपाली थोडीशी बाहेरही नाही येऊन राहिली मला भेटायला का बा मी आलो आहे का काही, मी वाटच पाहून राहिलो कधीचं. रुपेशजी काय सांगू तुम्हाला आता, मी दादाच्या निर्णयाने अटकली आहे म्हटलं इकडे. दादानं मला सांगितलं का सप्पा बाहेर निघू नको, भेटूही नको त्याला. सांगा मग आता मी काय करू? मग आता दादा म्हणून जाऊ नको माझ्यासोबत तर मग येशील नाही काय तू? आई आईला नको आवाज देऊ आता, माझ्याकडे लक्ष दे थोडंसं. रुपाली रडू नको प्लीज, रडू नको तू. बरं मला बिलकुल चांगलं नाही वाटून राहिलं तू रडून राहिली तर. हा मी नेतो ना तुला, तू कायले टेन्शन घेतं? लग्न जर केलं एवढं आहे ना तुला नेणारच आहे ना, तुला इथं ठेवासाठी थोडी लग्न केलं. मी तुला तसं नेत नाही दादाच्या संमतीशिवाय. हा दादाच्या नजरेत मला उठून दिसायचं आहे म्हटलं, चमकाच आहे, असं पडायचं नाही आहे काय. त्यानं मला म्हटलं पाहिजे का नाही आहे बा एक नंबर म्हणून, असं म्हटलं पाहिजे रुपालीची चॉईस चांगली आहे असं म्हटलं पाहिजे नेहमीसाठी. म्हणून मी दादानं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत नेत नाही. एक लक्षात ठेवतो तू, त्याच्यासाठी मला काही करायला लागलं तरी चालते. मी पण हातले रुपेश, आता काय करू मी सांग? मी सगळे प्रयत्न करून चुकली. दादाला म्हटलं दादा नाहीच म्हणते. दादा म्हणते जोपर्यंत ते येणार नाही म्हणते तोपर्यंत मी पाठवणार नाही म्हणते. त्या दिवशी दादा असते ना तिथं तर त्या दिवशी खूप मोठं बेकार काम झालं असतं. बरं झालं दादा नव्हता त्या दिवशी. तुम्ही आईले कोण नाही म्हटलं की चला म्हणून रुपाली घ्यायसाठी. झाली होती चूक झाली ते विसरून जा म्हणा आता जे झालं ते. चला म्हणा रुपाली घ्यायला असं कोण नाही म्हटलं. आईले म्हटलं मी, अरे मीच तर जायची गोष्ट केली ना, आई म्हणे तू नको जाऊ म्हणे सप्पा. आता काय करू मी सांग? असं सांगता येते का मला इथं? असं नाही बोलता येत. आई म्हणे तू जाऊ नको म्हणे, तिला आणू नको म्हणे, जोपर्यंत त्याचा फोन नाही येईन म्हणे एवढं देतो आम्ही बस तोपर्यंत तिला आणायला जाऊ नको म्हणे, असं म्हणे. म्हटलं मला मग तुम्ही कसे आले? मी तरी आलो म्हटलं हिंमत करून. मी म्हटलं जे होईन ते पाहिलं जाईल म्हटलं. हो मी आणतो म्हटलं तिला, माझी बायको म्हटलं ते मी तिला घेऊन येतो म्हणजे येतो म्हटलं घरी. बाबा म्हणे घेऊन ये म्हणे. बाबाचा काही विरोधच नाही कोणा गोष्टीले. हे आमच्याची पोटी आहे तोपर्यंत चालू आहे हे सगळं. एक वेळा ठीक आहे घ्यायची का चाललं मग नाही आहे, कोणाचा लोडच नाही आहे. इकडे दादाने ऐकून राहिला, तिकडे सासूबाईने ऐकून राहिल्या. आता काय करावं मला तर काही समजून नाही आलं. आता काय करावं? असं वाटतं कधी कधी का लग्नच फालतू केलं. त्याच्यापेक्षा तर पहिलं बरं होतं, फोनवर बोलता येत होतं, येता जाता येत होतं. आणि आता तर अजूनच विरोध झाल्यासारखं झाला. रुपेश तुम्हाला घेऊन चल, मी येतो तुमच्यासोबत. हो कारण की ना मला नाही गमून राहिला आता इथं. लग्न झालं सगळं झालं नाही, इथं राहून काय करू मी आता? हेच माझं खरं घर आहे म्हटलं. मी येतो. दादा आज नाही उद्या समजूनच घेईन कसं आहे, पण मी येतो तुझ्यासोबत. पागल रुपाली तू काही दादा तुला माहित आहे ना कसं आहे तर. जेवढा स्वभाव तुला माहित आहे तेवढा कोणाला माहित नसायला पाहिजे. हा मला समजून गेला, माझ्या लक्षात येऊन गेला कसा आहे तो स्वभाव. आणि तुझ्या लक्षात नाही आला काय अजून? तू जर इथून गेली ना म्हटलं न सांगता तर तुला तुझ्या दादा आयुष्यात घरात येऊन देणार म्हटलं. हे लक्षात ठेवतो तू. हा आज नाही उद्या मानत नाही तो, मानणारच नाही आयुष्यभर. त्याच्यापेक्षा राहू दे थोडे दिवस. कसं आहे थोडंसं हे होऊन जाईल मॅटर तर येऊन जाऊ, काही टेन्शन नाही आहे. मी बरोबर आणतो आईले जागेवर, तू टेन्शन नको घेऊ त्याचं. आणि मी नेतोय तुले. नाही तर याच्यातून अजून तिसरा कोणता तरी उपाय शोधून काढू म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त आता कोणता उपाय आहे तुमच्याजवळ की तुम्ही शोधून काढता म्हणता? पाहू ना वेळ येईपर्यंत. तू आता शांत राह, इथं काही टेन्शन नको घेऊ. मी आता जातो घरी, अजून समजवतो आईले काय म्हणते आई तर.
कधीपर्यंत चालन मग असं? तुम्ही आईला समजावा आणि इकडे मी दादाला समजावू, घरातले सगळे समजावून एकामेकाले, आणि शेवटी जसं तसं काहीच नाही निघणार. आता मी इमोशनल ब्लॅकमेल करतो ना आईले, तुला माहित नाही आहे. शेवटचा उपाय आता ह्या. रुपाली, रुपाली झालं का बोलणं? झालं, ये ना अंदर. चला रुपेश, जेवायला आता ताट वाढतो ना. नाही मामीची, जेवण नाही करत मी आता. मी घरी जातो आता. घरी जातो गावाले आणि आईला अजून समजावण्याचा प्रयत्न करतो. हो जा जा घरी, पण जेवण करून तर जा, तसे काय जाता आता. मामीची, आता तुम्हाला एक सांगतो मी, जोपर्यंत मी रुपालीले इथून नेन नाही त्या दिवशी मी पहिल्यांदा जेवण करून इथं, तोपर्यंत मी इथं जेवण नाही करत. फक्त पाणी गिनी पिन, पाणी चहा पिन, पण अन्न निग्रहण करणार ह्या खर्च, जोपर्यंत मी रुपालीला नाही नेणार. हे मी वचन देतो तुम्हाला आता. नाही ना साजने, उद्या तुमचीच बायको आहे इथे, आम्ही तिला ठेवणार थोडी आहे की. थोडी आता थोडासा राग आहे त्याचा, म्हणून त्याचा राग काही जास्त नसते, पण असला म्हणजे खूप भयानक राहते, म्हणून तोपर्यंत आपल्याला कंट्रोल करावं लागते. नाही, नाश्ता गिश्ता चहा झाला ना आता. आता जातो घरी. आपलं काही गाव केलंय दूर आहे काय, आपल्याला काय इच्छा इथं जा लागते. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी येतो म्हणजे येतो. रुपालीला नाही आले हो, आणि दादालाही म्हणवाल आणि आईलाही म्हणतो बरोबर मी. बरं बा, ठीक आहे. मग पहा तुम्ही तुमच्या विचारानं काय करायचं आहे तर. इकडे आम्ही तर प्रयत्न करतोच त्याला समजावायचा. हा मामीची, दादाला समजावत राहायचा. कसं आहे, पोरगी ठेवून काय करता म्हणा, पहिले राहिली असते तर काहीतरी, आता लग्न झाल्यावर ठेवून काय करायचं आहे. सांगतो ना, सांगतो मी. येतो मग मामीची, येतो रुपाली. हो या, हो या. काय करतो म्हणते मग जवळ आता तुला न्यासाठी रुपये? हा, काय नवीन काम करतो म्हणते आता? काय माहिती आता काय करतो म्हणते ना, काय नाही तर मला काही सांगितलं थोडी. फक्त मी करतो म्हणे प्रयत्न म्हणे, आईला समजावायचा. बाबाचं तर टेन्शन नाही म्हणे, मग सासरीनं म्हटलंच नाही म्हणते काही. म्हणते घेऊन ये बा, हे सासूच करून राहिली जराशी. गरम पाणी करून घेतो थोडंसं औषधं घ्यायसाठी. कोण दिलं नाही आता गरम पाणी करून. घरी असते हे बंटीचे बाबा, आता ते दिलं असतं करून. वहिनी, तब्येत खराब आहे म्हणते तुमची, मॅगी खाता तुम्ही करून? म्हणजे हे तर खूपच झालं बेटा. तब्येतीवर मॅगी चालते का तुम्हाला खायसाठी? नाही रुपाली ताई, मॅगी नाही खाऊन राहिली मी. खोटं नका बोलू वहिनी. हे काय वय, गंज पाणी जग हे हातात आहे, हे तर मॅगीचीच तयारी होय. काय झालं बा रुपये? आई, वहिनी मॅगी करून खाऊन राहिल्या बा. माझी तब्येत खराब आहे, मॅगी खाते का होते? चालते काय तिले? माधुरी, तुला मॅगी चालते काय? हा, कल्ला करून ना तू अजून. औषधं चालू आहे म्हणतं आणि मॅगी खायला पाहून राहिली. ते पचत असते काय? आई, मी मॅगी नाही खाऊन राहिली, पाणी गरम करून राहिली होती. मला औषधं कधी गरम पाण्यात घ्यायचे होते, तर त्याच्यासाठी गरम पाणी करून राहिली मी मॅगी नाही खात आई. तशीच तर नाही खात मी मॅगी, तर आता काही काय. आई, वहिनी खोट्या बोलून राहिल्या म्हटलं. कायसाठी बोलता खोट्या? हा, खायचं आहे तर खाऊन घ्या ना. मला एक आपल्या घरात तुम्हाला खायची वस्तू आहे, खा. पण खरं तर बोला, खोट्या कोण बोलता? नाही आता बाई, मी खोटी नाही बोलून राहिली. खरंच मला की नाही गरम पाण्यातच औषध घ्यायला लागते. असं मग आतापर्यंत तर नाही घेतलं होत्या गरम पाण्यात औषध? आता एवढे दिवस झाले तू बिमार आईच्या लग्नापासून, तर तेव्हापासून तर त्या कधी घेतलं नाही गरम पाणी. आता बाई, तेव्हा मला हेच करून आणून देत होते ना, त्याच्यानं मला कधी याच नाही लागलं इकडे उठून. आता ते हाय नाही आज घरी, आजच गेले दुकानात, म्हणून मला उठून या लागलं. पाणी संपलं होतं माझ्या, त्यानं माझ्यासाठी 2 बॉटल भरून ठेवल्या होत्या, त्या खतम झाल्या आता. अहो, थंडच पाण्यात पिऊन घ्या लागते औषधं. काही गरम पाण्यात पित असते काय कोणी? ते आयुर्वेदिक आणलं आहे ना आई, त्याच्यानं आयुर्वेदिकले ते गरम पाणी पाहिजे थोडंसं, म्हणून होय. नानात बाई, मी मॅगी खातो काय? तुम्हाला एवढ्या डाव करून दिली, किती डाव खाल्ली मी मॅगी. वहिनी, मॅगी असं कोणा का खात नाही म्हणून? लय लोक खाते, सगळेच लोक खाते असं समजा. मग तुम्हीच कुठच्या होय का तुम्ही खात नाही म्हणून? इतकं आहे का आम्ही समोर खातो, तुम्ही आमच्या समोर खात नाही? मागच खात असं एकट्या बनवून. अशी सवय नाही आहे नानद बाई मला. एकटं मागं करून काही खायची सवयच नाही आहे. जे काही खायचं आहे ना ते मी सगळ्याच्या समोरच खातो, आणि मला असं काही खायची इच्छाही नाही होत. का धरलं काही खाऊन घेतलं हे नाही होत. रुपे, जाय तू तिकडे. कायले फालतू जास्त बोलून राहिली? आई, काही चुकीचं बोलून राहिली का मी? जे पाहिलं तेच बोलून राहिली ना. काय पाहिलं ना बाई तुम्ही? मला फक्त पाणीच गरम करताना पाहिलं ना. इथे मॅगीचं पॅकेट किकीट देऊन दिसून राहिलं का तुम्हाला? मग पाणी उकळलं तर आता मग काही ना काही टाकलंच असतं त्याच्यात. आता आम्ही आलो तर कसं टाकाल तुम्ही त्याच्यात काही? जाऊ द्या, मग आई म्हणते बोलू नको म्हणते, तर कायले बोलतो मी? औषध द्यायलाच पाहिजे असेल तिला पाणी. खोटी कधी बोलत नाही ती तशी. काही जण करून नाही देऊन राहिले 1 गिलास पाणी, पण बोलायला बरोबर आल्या दोघी मायले की. आणि यायचे जेव्हा दुखते तेव्हा राहते फक्त माधुरी हे करणं, माधुरी ते करणं. बस माधुरी एवढंच कामासाठी राहते फक्त. आता काम पडलं तर एकही नाही येऊन राहिलं. शांती, ओ शांती, शांती. वावराशिवाय काही दिसन काही का? बस उठले पडले वावर, उठले पडले वावर. जसं तुमच्याच घरी आहे वावर, लोकांच्या घरी वावरच नाही आहे. पाहिलंच नाही जगानं वावर. उठले का वावर, उठले का वावर. कोणी घरी येते जाते, विचारते पुसते, काही घेणं देणं नाही त्याच्यासोबत. कोण काय झालं, कोण आलं होतं आता? तुमच्या जवळ आले होते ना, रुपालीच्या घरचा पाहुणा आला होता ना. हा, गेले मग तसेच. बोलन म्हणे मामाजी सोबत. मग मामाजी काही घरी नाही आहे, मामाजीचा पत्ता नाही. बसले 2 घंटे, चालले गेले. कुठच्या माय बी एखादा फोन कोण नाही लावला? मग मला फोन तर लावायला पाहिजे होता. हा, काय झालं मग? गोपाल नव्हता काय घरी? काय झालं मग? काय म्हणे मग? नेतो म्हणे काय? गेले काय मग? गेले नाही, नेलं पोरीले, इथंच ठेवलं. नाही म्हणे गोपाल नेऊ नका म्हणे. होता तो घरी, ते आले तेव्हा तर ते म्हणे मी नेतो म्हणे. नाही म्हणे तुमच्या माईले बोलावं म्हणे पहिले इथं. तुमची माय काय काय बोलली ते मला समोर पहिले हे करा म्हणे, क्लिअर म्हणे.
आणि त्याच्यानंतरच माझ्या बहिणीला न्या म्हणे. असं म्हणे तो. आता तिकडे माय एवढून बसली आणि इकडे हे पोरगं एवढून बसलं. इले पोट्टीले म्हटलं कायलाच सांगितलं म्हटलं त्याले. फालतूचं त्याच्या मनात ते करून दिलं आता हिनं. आणि आता काहीच ऐकते काय तू कोणाले. आता राही नाही इथं पडली. पागल आहे का मायाबीन? हा, काऊन नाही पाठवलं? शेवटी तिचा नवराच आहे ना तो. नवऱ्यासोबत जर बायकोने गेली तर झालं मग का? अरे त्याचं दोघांच ठरलं होतं ना, इथं काही फॅमिलीचं काही मॅटर होतं काय? मग मग आपण जोडून दिलं, सारं केलं. मग आता ते दोघं पाच पसंत द्यायचं, काय करायचंय काय नाही तर. दिन तो पोरगा करून काही करून द्यायचं असं तर. अरे पण मी म्हणतो जाऊ द्यायला पाहिजे होतं पोरीले. एवढं अडून ठेवायची काही गरज नाही आहे. आताच लग्न झालं त्याचं आणि त्याला ओढू मारा काही गरज नाही ना. जाऊ द्यायला पाहिजे होतं, मी बोलतो त्याच्यासोबत. मी तर म्हणतो बरंच केलं त्यानं. आली पाहिजे चांगली नाक घासली तर. पोरगी देऊन द्या तुमची म्हणून म्हणाले. हा, पहिले तर चांगली वागली आणि आता काय झालं काय मी तिला काय जमलं तर. ते आता त्या पोराला समजावच्या ऐवजी अजून भडकवलं असं. म्हणून तर ते पोरगा ऐकूनच नाही राहिलं. समजवलं मी, पाठवून दे म्हटलं. नाही म्हणत होतं काय करू मग. नाही म्हणे तर मग जबरदस्ती म्हणून काय पाठवच काही करू म्हणून. आपली पोरगी आपल्याला जड झाली आहे. अरे पोरी जड होत असते म्हणून पाठवते काय मायबाप? अरे हे जगाची रीत आहे, पोरीला पाठवा लागते म्हणून. हा, नाही तर घरीच ठेवून घेतल्या असत्या लोकांनी पोरी. कायले पाठवल्या असत्या? नाहीच नाहीत म्हणते तर काय आता काय जबरदस्ती नेऊन घालाव काय मग त्याच्या घरी. ते जवळ गेले आता वापस. आले होते तर नाही म्हणे आता मग तसे चालले गेले. पाहतो म्हणे मी समजावतो म्हणे अजून. हो, समजावा म्हणा, समजूत काढा म्हणा. कमी जास्त होत असते, चालत असते. पण म्हणून काही आपण रिश्ता तोडत नसते. मी समजावन माझ्या विचारानं मी जातो जरासं. आज गोपालले समजावतो आणि उद्या तिथं जातो युवाच्या घरी, माहीत पडते. रुपेचे बाबा आणू का हो जेवाचं? वाढू का तुम्हाला जेवायला इथंच आणू का तिकडे चलता? तू जेव आणि तूच चांगली दिस. हा, तुला जेवढं वाटतं तेवढं खाऊन घे. ते सुनीच्या आणि पोराच्या सुखावर विरजण टाकून तुला लयच धकून राहिलं असं ना चांगलं. घे खाऊन. आता त्या गोष्टीसाठी नाराजच राहान काय तुम्ही? का हा नाही कधी चांगले? हा, कोणती वाईट गोष्ट केली मी सांगा बरं? हा, वाईट सोचलं काय? पोराचं वाईट सोचलं का तुमचं सोचलं का पोरीचं सोचलं? कोणाचं वाईट सोचलं मी? हा, असे करून राहिले तुम्ही. मस्त स्वयंपाक केलाय, जेवण करून घ्या. त्याला म्हटलं काय मग जाय म्हणून? तो स्वतःच गेला ना. काय गरज होती त्याला जायची? जोपर्यंत तू त्या पोराला म्हणशील नाही का सुनीले घेऊन ये किंवा तू स्वतः जाशील नाही, तोपर्यंत म्हटलं मी जेवतच नाही. असं म्हणजे त्या सुनीसाठी 2 दिवसाची आली नाही, अजून राहिली नाही ते घरात आपल्या, तर तिच्यासाठी एवढी लागून राहिली तुम्हाला. आणि मला आता एवढे 30-40 वर्ष होऊन राहिली या घरात, तरी काय म्हणते तर माही काही किंमत नाही तुम्हाला. फक्त काय म्हणते सुनीची आणि पोराची, झालं. दुसरी कोणाची किंमत नाही आहे तुम्हाला. कधी किंमत नाही केली मग तुम्ही सांग बरं? कधी नाही केली? कोणा गोष्टीला कमी केलं तुम्हाला? हा, स्वतः म्हटलं पहिले तर मी फटका राहिलो, तरी तुमच्यासाठी सगळं बरोबर केलं म्हटलं. आणि आता सगळं बरोबर हे दिसून राहिलं, ते मेहनतीच आहे म्हटलं. फुकटचं नाही आहे तर त्या बापांनी दिलं. हा, मी जर त्यावेळेस असं म्हटलं असतं ना त्या बापाले तर तुमची पोरगी न्यायच्या वेळेस मला एवढं हे द्या, तर कसं वाटलं असतं तुले? तर म्हटलं कोण नाही तुम्ही? मी म्हटलं का तुम्हाला म्हणू नका म्हणून? म्हणाले पाहिजे होतं. आता त्या गोष्टीला एवढे वर्ष झाल्यावर ते गोष्ट काढून राहिले तुम्ही. मी म्हटलं असतं तर म्हटलं कोण नाही मग? म्हणून तर पाहायला पाहिजे होतं. हा, भल्लाच देत होता तुझ्या बाप, माहिती आहे मला. एवढ्या 6-6, 7-7 पोरी होत्या. कुठून देणार आहे एकाच पोरीले? एकीनं मागितल्यावर बाकीच्या पोरीच्या इच्छेने मागणार काय? मी विचार केला स्वतःच्या सासऱ्याचा. तू विचार करून राहिली काय? माझ्या माईने विचार केला. नाही बा, आपल्या युवायला कायले काही मागाव. एक साधी अंगठी नाही घेतली का कपडे नाही घेतले आम्ही. हा, जाऊ द्या म्हटलं. गरीब आहे बिचारे, करून घ्या पोरगी. हो, आम्ही गरीब होतो आणि तुम्ही तर मोठे तालेवारच होते का? गरीबाची पोरगी करून आणली. अहो तुम्ही तसेच होते ना, म्हणूनच गरीबाची आणली ना तुम्ही. तुम्हाला माहित होतं इथं काही भेटतच नाही म्हणून. भेटत नाही तर कशी मागत होते तुम्ही? पोरगी दिल्ली हेच तर नाही म्हणा तुम्हाला. नाही तर कोण दिली असती तुम्हाला पोरगी? मीच आहे म्हणून आणली तुमच्या घरी. दुसरी कोणती राहिली असती ना, टिकली नसती, चालली गेली असती म्हटलं पळून पाहिलावत. हा, जगातल्या साऱ्या बाया हेच म्हणते मी होय म्हणून टिकली. नाही तर काय माहित. हा, टिकली नसती. बाईचं म्हणणंच झालं आहे. मस्त येऊ द्या लागत होतं सुनीले घरात. हा, सुखानं नांदू द्या लागत होतं. आणि काय काही ना काही बिचारीचं सगळं नुकसान करून टाकलं. पोरगा आणायला गेला, आता काय माहित ते पाठवते नाही पाठवत. पाठवलंच नाही पाहिजे ते. मी तर म्हणतो ते खरंच असेल ना एका बाणीचे, तर ते पाठवणारच नाही म्हटलं. नाही तर मग असेच असेल बेश्रम तर दिन पाठवून. मला माहित आहे का कसे लोक आहे म्हणून आजकाल. निघते मतलब तर काढून घ्या. आपण एवढं मोठं नेलं पोरीले तर बातच घेतलं भर घालून. आणि आपण एक काय मागितलं तर बातच जीवावर आली त्याच्या. बरं ते नाही देते आहे काय? आहे नाही त्याच्या थोडं काही, एकटीच पोरगी आहे. सारं काय पोरायलाच खाऊ देऊ काय माल मग? उद्या चालून जर पोट्ट्यानं म्हटलं पोट्ट तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर. उद्या त्याला म्हणावं का मी काय मागू हिस्सा, मी काय मागू वावर. लय वावर शेत आहे म्हटलं त्या पोरीच्या बापाजवळ. थोडंसं नाही करून ठेवलं त्यानं. मग मग काय झालं, पोरीला दिलं जरासं तर. पण पोरीले खायला पाहिजे. आहे ना आपल्या घरी एवढं मोठं असल्याच्या नंतर काय गरज आहे त्या पोरीले मागायची अजून? बापाच्या इच्छा. तिले भाऊ आहे, भाषा आहे, तेही खाऊ दे बिचारीला. आपण काय लिहून घ्यावं द्यायचं? मला काही कामात नाही येणार आहे. मी काही उरावर बांधून नाही येणार आहे. पोराच्याच कामात येईन म्हटलं काही दिलं ते. एखादी गाडी दिन तर थोच चालवण. मी काही चालवणार नाही आहे. मला काही चालवता नाही गाडी, तर माझ्यासाठी मागून राहिली. पण गोष्टच मोठी झाली ना. ह्या सगळ्या गोष्टी बैठकीत होत असते. गाडीची झालं, कोणत्या सोन्या नाण्याची झालं. ह्या गोष्टी कधी होत असते? ह्या गोष्टी होत असते जेव्हा बैठक असते तेव्हा. मग आता बैठक नाही, अटक नाही, काही नाही.
आणि लग्न झाल्यावर तू एकाएकीच बोलून राहिली त्याइले. आता समजून घेते पोरगं नव्हतं म्हणून बरं झालं, नाही तर वाढली नसती काय गोष्ट. वाढली असती तर काय झालं असतं? मी काय कमजोर आहे काय बोलायला? मी काय बोलू नाही शकत त्याच्यासोबत? अरे पण त्या लहान माणसानं तू उतरवली असती तर मग मग चांगलं वाटलं असतं काय तुला? तू मोठी आहे तर ठीक आहे, त्याला बोलली असती चाललं असतं. त्या पोरासारखाच आहे तो बोलला असता तुला तर मग. ते काही मला सांगू नका तुम्ही, जास्तीच्या काही गोष्टी करू नका माझ्यासोबत. माझं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही जेवायला चला फक्त. मी काही जेवत नाही, तू जेव आणि झोपून राह. मी पाहतो मला काय करायचं आहे तर. आता आपली पोरगी कधी जातो म्हणते तिच्या सासरी? जाईल आता तिचं मन होईन तेव्हा. आता का तिला हाकलून नाही देता काय? आता तर लग्न झालं जमतेम. झालेच किती दिवस? तिला 15 दिवस तर झाले येऊन. 15 दिवस कमीच झाले काय? हा, सुनबाईला घरी करायला लागत काय? सासू सासरे आहे बिचारे म्हातारे, त्याचं करायला लागत तिले. म्हणजे माझी पोरगी का फक्त तिथं कामं सावडायलाच पाठवू काय मी? काऊन तुमची पोरगी खात नाही काय तिथं? म्हणजे कामं तितकी करते ना, शेजारच्या घरी जाऊन जेवते काय? अरे आला काय रुपेश रे? काय म्हणते मग? आली का सुनबाई? येतो म्हणे. काय म्हणणार आहे? नाही म्हटलं असं द्यासाठी. याला पहिलेच म्हटलं होतं मी आता तेले मागजो म्हणून वस्तू. आणि नसून दिली त्याईनं म्हणून याला वापस. आई ते वस्तू द्यायला तयारच आहे म्हटलं. वस्तू देतोच म्हणते ते, पण मला नाही पाहिजे वस्तू, मला फक्त पोरगी पाहिजे. बयाड आहे तू, बयाड एक नंबरचा. आता जे भेटते ना ते समोर भेटत नाही म्हटलं. एक लक्षात ठेव तू माझ्यावाला मी काय म्हणतो तर. एक वेळा गेलेला चान्स नसते येत म्हटलं जीवनात डबल. आई मला गरजच नाही ना त्या चान्साची. मी स्वतः कमावून करू शकतो ना जमा. मी तेवढं बनवूही शकतो. पाहिलं पाहिजे मला दुसऱ्याचं हे करून करू काय मी? कसा पागल आहे रे तू? त्या बापावरच आहे काय? बापावरच गेला काय? जरासा काही मायवर जाशील? आई ह्या बाबतीत तरी माझे बाबा चांगले आहे. हो ह्याच काय सगळ्याच बाबतीत चांगले आहे. पण ह्या गुण जर माझ्या बाबाचा आला तर अति चांगला आहे. काय म्हणे रे बाबू मग? बाबा आतापर्यंत माहित नाही होतं त्या गोपाल दादाली. त्या रुपालीनं काल सांगितलं म्हणते. जसं सांगितलं तसं तो भडकला. मग मी गेलो अचानक. मग तो चालला होता दुकानात. त्यानं मग सगळं पारा मायावर उतरवला. मी पाठवत नाही म्हणे, माझी बहीण म्हणे. जोपर्यंत तुमच्या आईने येत म्हणे मागाले का सून पाठवून द्या म्हणून, तोपर्यंत नाही पाठवत म्हणे. म्हणून माझ्यासोबतही पाठवलं त्यानं. मला माहितच होतं पाठवत नाही म्हणून. काहीले दात काढून राहिली जास्तीचे पडन ना ती येऊन. बाबा ते चांगले लोक आहे बाबा, पण आपण कधी आपण कोणली मोठी गलती केली, एवढी मोठी माणुसकी दाखवली बाबा, एका मिनिटात गमावली म्हटलं आईच्या यानं. मेन म्हणजे आईची अशी चूक आहे. आईला एवढं चांगलं समजत होते लोक, पण माहितीये काय, एकाच्या आईनं स्वतःची इज्जत गमावून टाकली म्हटलं तिथं. इज्जतले चाटू काय मी? हा, पैसा पाहिजे म्हटलं, पैसा. पैसा बोलते. पैसा आहे ते इज्जत आहे. आणि ज्याची पैसा नाही ना त्याची इज्जतही नाही आहे म्हटलं कुठे. एक लक्षात ठेव जो. त्याजवळ पैसा राहू दे, 10 लोक विचारते तुले. हा, जेवलाय असं तरी विचारते, जेवला काय रे, जेवला काय रे, जेवता काय, हे आणू काय, ते आणू काय. आणि तू गरीब राहिला ना, त्याजवळ पैसा नाही राहिला तर एक नाही विचारत तुला जेवला काय म्हणून. हाकलून देते म्हटलं पंक्तीतून. आई पैसा पाहिजे बरोबर आहे, पण आपण कमावलेला पाहिजे. दुसऱ्याचा पैसा पाहिजे काय आपल्याला? दुसऱ्याचा घेऊन काय करायचं आहे आपल्याला? आपल्याजवळ आहे नाही काय काही? नसन तर मग मी मागतो त्याइले. हा, हे प्रॉपर्टी पुरी दान करून द्या लोकांना. मग मी त्याला मागून आणतो. लागून त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मागून आणतो. तू एक काम कर आता रुपेश. आता पाहिजे नाहीतरी सुनबाई आहे नाही इथं, नाहीतरी आहे नाही. तर तू एक काम कर, तू ते ट्रेनिंगला का काही म्हणे ना, तर चालला जाय दिल्लीला. येऊच नको तिकून. काय बोलता बाबा तुम्ही? आताच लग्न झालं मी तिकडे चालला जाऊ काय? मग असं करतो ना, रुपालीला घेऊनच चाललं जातो तिकडे. तसंही जमते. किती पैसे पाहिजे तर घेऊन जाय. अन बस चाललं जाय दिल्लीला. एखादं घर पाहून घे भाड्यानं तिथं, राहा मस्त दोघं जण. काय तिथं राहणं काय इथं राहणं काय? मग काय आमचं सावडत बसायला होतं सुनबाईला विनाकारण. नाहीतरी पाय आता आम्हाला काही पटत नाही ते. मग ते पटत नाही तर मग सारखं तिथे घेऊन जा ना, टेन्शनच खतम होऊन जाते. ना तिला कामधंदा करायला लागतो आमचा, ना काही करायला लागत. हाय हो, भले हुशार आहे हो तुम्ही. हा, भले चॅप्टर दिसून राहिले. म्हणजे तिला तिथं घेऊन जाय, मी इथं राहू, मी काम करू. आणि तिला तिथं न्यायला लावता. आता ते तर येतो म्हणते ना, ते येतो म्हणते. आता तुम्हीच नाही आणत म्हणता, सुन तर काय करून. मग त्याच्यापेक्षा मग ते का दोघांना अलग राहू देता. त्याच्यापेक्षा जा बा, राहा दिल्लीले. बाबा तिथे नाही जरी नेलं ना, तरी माझा विचार असाच चालू होता. मी आलो ना तर गाडीत माझा हेच विचार चालू होता का आपण चाललं जावं आता 2-4 वर्षासाठी दिल्लीला. यावंच आहे तिकडून वापस. काही जरी झालं तर मी वापस नाही येत मग. नाही रे बाबू रे, रुपेश जाऊ नको तू. तू याचा आधार आहे बापा आम्हाला. हा, तुझ्याशिवाय कोण आहे मग आम्हाला? असं नको करू, जाऊ नको एवढ्या दूर. अर्ध्या रात्री अशी त्या बाबाची कधी कधी तब्येत खराब होऊन जाते राजा, कधी काही होऊन जाते. हा, कुठं धावपळ करू रे मी एकटी? आई तू जर माझ्या काहीच नाही ऐकून राहिली, मी आतापर्यंत तू ऐकतच चालू म्हटलं लहानपणापासून. मी लहान आहे, तू मोठी आहे, पण म्हटलं मी तुझी ऐकतच चालू आहे. पण तू आता माय नाही ऐकून राहिली, एक डाव नाही ऐकून राहिली म्हटलं. काय ऐकू सांग ना. आई हेच करू पाहिजे, लहानाची परमिशन दे. परमिशन देतो ना, पण तुला माझे जे सांगितलं ते माग ना, त्याला जे म्हटलं ना ते माग. त्याने जर ते दिलं तर मी नाक घासून नाही पोरगी आणायला तयार आहे. नाक नको घासू तिथं, पण निदान फक्त चाल सोबत माया. अन आम्ही आमची सून न्यायला आलो म्हणा, एवढंच म्हण फक्त. बाकी काहीच बोलू नको. माझ्यासोबत आली ना, चुपचापही कधी राहिली तरी चालते. मी नाही येत, फुकट नाही येत तिथं म्हणाले त्याला. मग ठीक आहे, मग मी पॅकिंग करतो जातो आता. आता मी दिल्लीला जातो, रुपाली इथे येते. याच्यासाठी तुम्हाला पाहा लागला तर समोरचा एपिसोड. म्हणून आता पहा आता उद्याचा भाग. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.